हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या मी गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ। काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालेत, फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष चालवणं शक्य नाही, पवारांना कळलं असेल। पवार गट ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। 1986 मध्ये शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा दाखला देत अजित पवार यांची टीका। पवारांनी वृत्तपत्राला मुलाखत दिली तेव्हा मी तिथे होतो। लोकसभेच्या निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। पवार जो निर्णय घेतील तो महत्त्वाचा असेल, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य, भाजपच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार। शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोलेंसह वडेट्टीवारांचा दुजोरा। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। राहुल गांधींचा अदानी अंबानींसोबत असा कोणता करार झालाय ज्यामुळे त्यांनी अदानी अंबानी यांच्यावर बोलणं बंद केलं? तेलंगणामधील सभेत नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।